शांतता. आपण सर्वांनी अगदी हा सुवर्ण क्षण अनुभवायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणणं जितकं योग्य आहे तितके महाराष्ट्राचे लोकनेते म्हणणंही गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्र्यापेक्षा लोकनेता म्हणून खऱ्या अर्थानं साहेबांची एक वेगळी विशिष्ट प्रतिमा तयार झालेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक वेळा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आपण पुढचा कार्यक्रम सुरुवात करतोय. मी माजी आमदार, या शहराचे माजी महापौर, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री बाळासाहेबजी सानप साहेबांना विनंती करेन, साहेब आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करा. आवाज नको आहे. सन्माननीय श्री खासदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय श्री खासदार बगरे साहेब. आजच्या अखिल भारतीय मानभाव परिषदेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले उत्तर महाराष्ट्राचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, गिरीश भाऊ, देवनीताई फरांदे, मंचावर उपस्थित असलेले सर्वच साधू संत महंत, श्रीमताई हिरे, दिलीप काका बनकर, दत्ताजी नाना गायकवाड, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, दर वर्षी मानुभाव पंथाचं कुठलं न कुठलं एक कार्यक्रम कारंजेकर बाबा आम्हाला देत असतात. तो कधी कालिदासला असो, कधी डोंगरे वसतिगृहावर असो किंवा वेगवेगळ्या भागामध्ये असो. आणि आमच्या जिल्ह्यातील प्रकाश शेठ नन्नावरे असतील, शिर्डे बाबा असतील, दत्ताजी नाना असतील, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र मिळून हा कार्यक्रम करीत असतो. आम्हाला सगळ्यात आनंद आज होत असा आहे का कारंजेकर बाबा आपले राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहे. कारंजेकर बाबांचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यायचं ठरलं होतं. आमच्याकडे घ्या, तुमच्याकडे घ्या, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की हा कार्यक्रम नाशिकला घ्यावा. आम्ही नाशिकवाले नक्की हा कार्यक्रम चांगला करू आणि त्या कार्यक्रमाला साहेब आले पाहिजेत अशी आम्ही बाबांना विनंती केली आणि साहेबांनी ती मान्य केली. आपल्याला माहीत असेल की ह्या 10 वर्षामध्ये जेवढे जेवढे मानुभाव पंथाचे मठ मंदिर स्थान असतील त्याच्याकडे बारकाईने लक्ष हे साहेबांनी दिलेलं आहे. रिद्धपूरचं आपलं मराठी विद्यापीठ असेल, जाळीचं देव असेल, पैठण असेल किंवा नाशिक जिल्ह्यातले जे जे काही मठ मंदिर असतील, आम्हाला 500-700 हजार कोटी रुपयाची वेगवेगळ्या माध्यमातून साहेब असतील किंवा मागच्या वेळेस गिरीश भाऊ पर्यटन मंत्री होते त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला, आमच्या पंथाला, आमच्या धर्माला मठ मंदिर आणि आश्रमाला मिळालेलं आहे. एक मोठे जे आमचं जॉईंट होतं गंगा तीराचं, त्याला सुद्धा साहेबांनी 250 कोटी रुपये दिलेले आहे. काही लोक म्हणत होते का हा एका पक्षाचा मेळावा आहे. हा एक पक्षाचा मेळावा नाहीये. 5, 50, 100 वर्ष आमचे लोक, आमचे साधू संत महंत यांच्याकडे चक्र मारित होते, परंतु कोणी आम्हाला दाद देत नव्हतं. ह्या 10 वर्षामध्ये मागल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. ज्यांनी दिलेलं असतं त्यांचं आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेत. म्हणजे आमची चक्रधर जयंती शासकीय दरबारी व्हावा गेले 50-100 वर्ष आम्ही प्रयत्न करीत होतो. साहेबांनी 2 वर्षापूर्वी अध्यादेश काढला आणि ती शासनाच्या माध्यमातून करण्याचं सगळ्या ऑफिस आणि सरकारी दरबारी ती सांगितलं. यामध्ये आमच्या पंथाचे महाराष्ट्रभर असलेले मठ मंदिर आणि आश्रम जवळजवळ
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यामध्ये एकही असा मतदारसंघ नाहीये का, एकही तालुका नाहीये का तिथे 10-20 हजार मानभावपंथी आमच्या अनुयायी नाहीये. 100% यावेळेचा आमचा निर्णय होता. साहेबांनी काम केलेलं आहे, आपण साहेबांच्या बरोबर राहायचं आहे. साहेबांच्या बरोबर कोण आहे आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्या साधू संत आणि महंतांनी तो विचार केलेला होता आणि त्याचं नेतृत्व आमचे कारंजेकर बाबा करीत होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते हे जिथं पाठवलं तिथं जाऊन काम करीत होते. ही कुंभनगरी आहे, तुम्हाला माहीत असेल. या कुंभनगरीमध्ये अनेक कुंभमेळे झाले. आम्ही तर इथले कार्यकर्ते, स्वयंसेवक किंवा नगरसेवक किंवा आमदार होतो. कधीही मागच्या सरकारने कुंभाला पैसे दिले नव्हते. मी होतो, देवेंद्रताई फरांदे होते, सीमाताई आमच्या आमदार होत्या आणि गिरीश भाऊ आमचे मंत्री होते. आम्ही साहेबांना विनंती केली. साहेब म्हणले विनंती करायची गरज नाहीये, महापालिका किती देती? म्हणलो 25%. 75% नाही म्हणलं, महापालिका देऊ ना देऊ सगळा खर्च राज्य आणि केंद्राने उचलला. 100% आपला कुंभमेळा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण तो पूर्ण केलेला आहे. एका वर्षाने कुंभमेळा होत आहे. ही जागा, हिच्या आजूबाजूची सगळी जागा ही कुंभमेळ्याच्या साधू संतांची आहे. सगळे साधू संत आणि आम्ही एकत्र मिळून साहेबां आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली हे नाशिकचा कुंभमेळा आमच्या आमदारांच्या मदतीने आम्ही तो करणार आहे. जिथं मागल तिथं साहेब देत असतात. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु साहेब तुम्ही आज आलंय, आमच्या सगळ्या मानभावपंथी लोकांना, अनुयायांना खूप आनंद झालेला आहे. अशी जशी पहिली कृपा आहे तिच्यापेक्षा जास्ती आमच्यावर असू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नुकतीच दीपावली आपण सर्वांनी संपन्न केली. आम्हा मानवपंथींची खरी दिवाळी आज आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कार्यक्षम मुख्यमंत्री, सर्वांचं आदरस्थान आणि महानुभावांचं आदरस्थान आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येथे आलेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आमच्या 38व्या अधिवेशनाला त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याबद्दल सत्काराचे विचार व्यक्त करावे. परमपूज्य महंत श्री चिरडे बाबा. यानंतर सर्वात अगोदर आपल्याला कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित मोहनदादाजी कारंजेकर यांचा आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेवर नियुक्ती झालेली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा हा साहेबांच्या हातून व्हावा, आम्हा नाशिककरांची इच्छा होती. गेली 3 महिने आम्ही हा मागे पुढे होत गेला. हा कार्यक्रम वारंवार भेटत गेलो. आजपर्यंत कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री विद्वांस बाबाजी शास्त्री बाबांनी या कार्यकाळामध्ये संप्रदायाचं प्रचंड मोठं काम केलं, भरीव असं काम केलं, अगदी संप्रदायाला प्रगतीपथावर नेलं. आता असं आहे की आता परिसाचा स्पर्श होतोय, कारण आम्ही बाबांना पाहिलं की आम्ही साहेबांना पाहत असतो. बस असे 2 हे समीकरण आम्ही संप्रदाय पाहतो. आज बाबा अध्यक्ष होत आहेत म्हणजे संप्रदाय नक्की यशशिखरावर जाईल. 800 वर्षापूर्वी या संप्रदायापुढे महाराष्ट्राची राणी राजा रामदेवाची पत्नी कामाईसा ही नतमस्तक होऊन संन्यास दीक्षा घ्यायला आली होती. राजा रामदेवी नंतर स्वामींच्या दर्शनाला अनेक वेळेला प्रयत्न केली, दर्शन घडू शकलं नाही. तो क्षण 800 वर्षापूर्वीचा क्षण आज उगवलेला आहे अगदी नक्कीच. आणि म्हणून साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, त्यातल्या त्यात आमचे नाशिकचे ज्यांना आत्मा म्हटलं पाहिजे, कुंभमेळा मंत्री ज्यांना म्हणतोय आम्ही नाशिककर भाऊ इथं उपस्थित आहेत. आमची सर्व आमदार मंडळी उपस्थित आहे. आमचे दिलीप काकाजी आहेत, सीमाताईजी आहेत, फडणवीस ताई आहेत, आमचे अमोलजी जावळेसरी इथं आलेले आहेत, तायडे साहेब आले. आपण सर्वांना विनंती करतो, मानवभाव पंथीय सर्व गुरुजनांना विनंती करतो की आपण सर्वांनी बाबांचा हा पदग्रहण सोहळा अगदी सुवर्णतुल्य करायचा आहे. साहेबांना अगदी नम्र विनंती आहे की हा पदग्रहण सोहळा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अध्यक्षपद आता कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा, साहेबांच्या भाषेमध्ये मोहन बाबा यांच्याकडे अध्यक्षपद आलेलं आहे. त्यांचा सत्कार होतो आहे साहेबांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, आणि गौरव होतोय अध्यक्षपदासाठी. त्यांनी तो स्वीकारावा ही विनंती. आणि पदग्रहण आणि पद देणे माझी अध्यक्ष आता म्हणता येईल
कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री विद्वान बाबांनी आपलं अध्यक्षपद आता परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबांकडे सुपूर्द केलं, याचं प्रतीक म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं प्रतीक असलेला जो बिल्ला आहे तो बिल्ला परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या गळ्यामध्ये घालून त्यांना आता ही माळ कार्याची त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि खात्री आहे की ही कार्याची आपल्यावरती पडलेली मोठी जबाबदारी बाबा तेवढ्या समर्थपणे पेलतील आणि महानुभाव पंथाला अधिक उज्ज्वलतेकडे नेतील. धन्यवाद. बाबांचा इथे सत्कार होतोय, वेगळ्या प्रकारची मानचिन्ह, त्याचबरोबर परंपरेच्या दृष्टीने महत्वाची मानाची टोपी, जरीची टोपी इथे बाबांना परिधान केली जाईल. बाबांनी ती स्वीकारावी ही विनंती. धन्यवाद. याची डोही याची डोळा हाच सोहळा आपण सर्वजण अनुभवत आहोत. अतिशय दुर्लभ असा, कधी न पाहण्याला मिळणारा, कधी न अनुभवायला मिळणारा हा सोहळा आज आपण नाशिककर सहजपणे इथे पाहत आहोत, अनुभवत आहोत आणि त्याला एकच समर्थ व्यक्तिमत्व जेव्हा कारणीभूत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मागच्या मंडळींना दिसत नाही, थोडं मीडियावाले तुम्ही सहकार्य करा, थोडं मागच्या साधूंना दिसत नाही. चिरडे बाबाजी. यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री. शांतता. एक राजकीय व्यक्तिमत्व कसं असतं, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो. साहेब असले की तुम्हाला तुमच्या लक्षात असेल काय आहे ते. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे का अर्थ अनर्थता असतो. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंतु परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता आहे का? कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. या कवितेचे कवी मनाचे असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एका राजकीय मोठ्या पदावर असलेल्या आणि आज महाराष्ट्रात मला असं वाटतं या मागच्या 10-5 दशकामध्ये इतका लोकप्रिय मुख्यमंत्री झालेला नसेल. इतकी लोकप्रियता असूनही कविमन मात्र जिवंत आहे आणि कविमन जिवंत असल्यामुळे महाराष्ट्रात हळव्या मनाची नेते पाहिजे आहे. त्याच वेळेला समाजाच्या तळागाळातल्या माणसाची वेदना समजू शकते, त्याला मन हळवं लागतं आणि हळव्या मनाचाच माणूस कविता करू शकतो. बस मला हे सांगायचं होतं याकरता. यानंतर आमचे या समारंभाचे प्रमुख आयोजक सन्माननीय माजी आमदार, माजी महापौर बाळासाहेबजी सानप, प्रकाश शेठजी ननावरे, दत्ताजी नाना गायकवाड, प्रभाकर आप्पा भोजने, आपणाला विनंती करतो कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित कारंजेकर बाबा, परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य, माजी महानुभाव परिषदेचे अध्यक्ष विनोद बाबाजी, उपाध्य कुलाचार्य वैद्यनाथ श्री बिडकर बाबाजी, पारिमंडल्य कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित लासूरकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री कनाशी निवासी खामनेकर बाबाजी, परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य रिद्दीपूर निवासी दर्यापूरकर बाबाजी, परमपूजनीय पट्टाधिष्ठित उपाध्य आमनाय बुलढाण्याचे लोणारकर बाबाजी, परमपूजनीय पट्टाधिष्ठित आचार्य श्री शेवलेकर बाबाजी, इतर असलेल्या सर्व आचार्यगणांना मी विनंती करतो की आपल्याला साहेबांचा सत्कार करायचा आहे. फक्त सत्काराचा आपण एक नियम पाळू की आपण आहात तिथे उभं राहा. आमचे सन्माननीय बाळासाहेबजी सानप, प्रकाश शेठजी ननावरे, दत्ताजी नाना गायकवाड, प्रभाकर आप्पा भोजने, आपण पुढे याल. बाबा इथे असतील, कारंजेकर बाबा असतील. आपण साहेबांचा अगोदर सत्कार करूया. सत्कारासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन
38वा अधिवेशन या नाशिक नगरीमध्ये संपन्न होत आहे। या प्रसंगाला नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आता त्यांचा सत्कार होतो आहे संपूर्ण नाशिक जिल्हा महानोपंथीयांच्या वतीने आणि उपस्थित सर्व नाशिककरांच्या वतीने। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सत्कार होतो। श्रीकृष्ण प्रभूंची मूर्त सन्मान पत्र हा अखिल भारतीय मानवभाव परिषदेच्या वतीनं साहेबांचा सत्कार समारंभ होतोय। हा आनंद सोहळा संपन्न होत असताना आपण टाळ्याच्या गजरामध्ये या सोहळ्याचं स्वागत करायचं। यानंतर नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन कुंभमेळा मंत्री भाऊंचाही सत्कार समारंभ पार पडतोय। मी सन्माननीय माजी आमदार बाळासाहेबजी सानप प्रकाश भाऊ ननावरे आपणास विनंती करतो की भाऊंचाही सत्कार करण्यात यावा। ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला संकट मोचक म्हणून गिरीश भाऊ महाजन उपस्थित होतात आणि संकट दूर करतात। आज आम्हा मानवपंथीयांना मोलाचं सहाय्य देण्यासाठी आणि धीर देण्यासाठी गिरीश भाऊ महाजन आलेले आहेत। त्यांना धन्यवाद देतो। ते खऱ्या अर्थाने आमच्या नाशिक जिल्ह्याचे मंत्री आहेत। त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत। मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल, साहेब आमचे आयोजक सन्माननीय बाळासाहेब सानप साहेबांची इच्छा होती की या व्यासपीठावर तुम्हाला फेटा बांधता आला पाहिजे, तेवढी परवानगी मिळाली तर आम्हाला तेवढा फेटा बांधता येईल। साहेबांनी तिथनं अगदी स्वीकारला म्हणून होकार दिला। आपण थांबा, आपण थांबा, थांबा थांबा थांबा, हातात द्या। अरे पगडी आणली होती साहेब। सन्माननीय श्री प्रभाकर आप्पा भोजने, श्री अरुण भाऊ सोनुपंत भोजने, हिरालाल मराठे, शुभांगीताई नांदगावकर, श्रीकांत अमृते, श्री पांचाळेश्वरचे पोलीस पाटील श्री उदर भरे यांच्या हस्ते येथे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती आहे। यानंतर थांबो दादा थांबो। यानंतर साहेबांचा सत्कार करतायत मच्छिंद्र भाऊ सानप, राहुल भाऊ ननावरे, नंदूभाऊ हांडे आणि अनिल भाऊ जाधव साहेबांचा सत्कार करतायत। उदय भाऊ सांगळे साहेबांचा सत्कार। सर्व युवा पिढी पुढे येत आहे। साहेबांच्या सत्कारासाठी सर्व युवा पुढे येत आहेत। युवा नेते उदय भाऊ सांगळे, मच्छिंद्र बाळासाहेबजी सानप, श्री नंदूभाऊ हांडे, त्यानंतर श्री अनिल भाऊ जाधव या युवकांच्या हातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचा इथे सत्कार केला जात आहे। साहेबांना विनंती आहे युवा वर्गाच्या वतीने होणारा सत्कार आपण स्वीकारावा। यानंतर परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री आचार्य शेवलीकर बाबाजी साहेबांचं स्वागत करतायत। यानंतर सन्मान्य श्री अक्षय भाऊजी कदम पुणे यांच्या वतीनं साहेबांचा सत्कार होतोय। त्यानंतर अमोघ भाऊ कपाटे यांच्या वतीनंही साहेबांचा सत्कार होतोय। कोंढाळकर घ्या। सज्जनो, यानंतरचा देखणा समारंभ अजून शिल्लक आहे। आदरणीय आमदार मंडळींचं अजून स्वागत बाकी आहे।
मी हा मोठा कार्यक्रम संपन्न पार पडतोय आणि काही महानुभाव पंथीय आमदार मंडळी इथं आलेली आहेत की ज्यांनी महानुभाव पंथाच्या या सर्वांगीण विकास करता मोठं योगदान दिलेलं आहे. नेमक्या कुठल्या आमदाराचं नाव सांगावं? कुठल्या आमदारांचं नाव घ्यावं हाही प्रश्न आहे. मी निफाड तालुक्याचं नाव घेतलं तर आमचे आमदार श्री दिलीप काकाजी बनकर, निफाड तालुक्यातलं एकही मंदिर असं नाही की जिथे काकांनी त्या मंदिराच्या विकासाचा विचार केला नाही. वैयक्तिक सत्काराला पुढे कुणी येऊ नका, विनंती आहे. वेळ मर्यादित आहे, तुमचं प्रेम अफाट आहे, याचा मेळ घालणं आवश्यक आहे आणि म्हणून विनंती, सहकार्य करा. वैयक्तिक सत्काराला कुणी पुढे येऊ नका. संत मंडळी आपण सत्काराकरता पुढे येत आहेत नक्कीच, परंतु मीडियावाल्यांना फोटो दिसतात. शांतता. मुंबई व उपनगर महानुभाव पंथीय संस्था यांच्या मार्फत दिनांक 26/8/2025 रोजी YCC येथे पार सन्माननीय पडलेल्या श्री गणेश भाऊजी बोलो 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 कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री साहेब येऊ शकले नव्हते. सत्कार थांबवा, विनंती. तुम्ही संत मंडळी आज तिथे सहकार्य करा. मंडळी मीडियावाले असं प्रश्न निर्माण होईल. तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपण थोडी थोडी जागा द्या. आमची संत हजारो किलोमीटर लांबून आलेली आहेत, अगदी अमृतसर दिल्लीवरनं मंडळी आलेली आहे आणि त्यांना जर तो सोहळा अनुभवता आला नाही तर नक्कीच अडचणीचं होईल. संत मंडळी सहकार्य करा, महत्वाचा समारंभ संपन्न होतो. महानुभाव पंथीय आमदार माननीय श्री प्रवीण भाऊ तायडे यांचा इथे सत्कार होतो आहे. सत्कार समारंभ आपण थांबवतो आहोत. तुम्हा सर्वांना विनंती आहे तिथे हा समारंभ आता थांबवा. साहेबांच्या हातून एक प्रकाशन समारंभ आहे लीळाचरित्र नावाच्या चांगल्या ग्रंथाचं, वांदेशकर पाठ. ठीक आहे. यानंतर परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य महानुभाव परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कारंजेकर बाबाजी आपले विचार व्यक्त करते. आपण सर्व व्यासपीठावरच्या मंडळीने स्वस्थतेने आणि शांततेने बसायचा. परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कारंजेकर बाबा आपले विचार व्यक्त करतात. प्रकाशन सोहळा आणलं त्यांनी. शांतता. सर्वज्ञ श्री चक्रधर. संख्येनं जास्त होता पण एकदा अजून जय जयकार करायचा आहे आपण. सर्वज्ञ श्री अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं हे 38वे अधिवेशन. या ठिकाणी आज आपण खाली बसा मंडळी. दादा मीडियावाली मंडळी आपण जरा खाली बसलं तर तिकडे मागे बसलेल्या सगळ्यांना हा कार्यक्रम बघता येईल. आणि या 38वे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होतं आहे. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्यांनी या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य फलटण निवासी आदरणीय श्री विद्वांस बाबाजी, उपाध्य कुळाचार्य परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय रणाईचे निवासी आदरणीय श्री बिडकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय या ठिकाणी कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य आदरणीय श्री कनाशीचे बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय पारमांडला कुळाचार्य परमपूज्य आदरणीय श्री जळगाव जाळीचा देव निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य
रिद्धपूर निवासी आदरणीय श्री बाबा, पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय सद्यय बुलढाणा जाळीचा देव निवासी आदरणीय श्री लोणारकर बाबाजी, अखिल विश्व महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय सद्यय पैठण निवासी आदरणीय श्री शेवलीकर बाबा उर्फ धाराशिवकर बाबा, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी असलेले परमपूज्य आदरणीय उपाध्य आमनाय आचार्य महंत श्री साळकर बाबाजी, परमपूज्य परम आदरणीय सद्यय उपाध्य आमनाय आचार्य प्रवर श्री रिद्धपूरकर बाबाजी अजिंठा, त्याचप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य आदरणीय सद्यय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आश्रमाच्या संचालिका परमपूज्य आदरणीय तपस्विनी आत्याबाईजी उर्फ आदरणीय सद्यय महंत श्री नागराज बाबा, यासह या ठिकाणी सर्व उपस्थित मंडळी सगळे महाराष्ट्रभरातली, महाराष्ट्राच्या बाहेर भारतभरातल्या संतांनी कालपासून या अधिवेशनाला खऱ्या अर्थानं उपस्थिती लावलेली आहे. परमपूज्य आदरणीय श्री सुभाषरावजी पावडे साहेब या ठिकाणी यांनी आज सकाळपासून आपलं 9 वाजतापासून अधिवेशन सुरू झालं आणि पावडे साहेबांनी या अधिवेशनाची खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे. आज महानुभाव पंथाच्या वतीनं आम्हाला 3 आमदारांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ते महानुभाव पंथाचे आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वाचं पालन खऱ्या अर्थानं ते करत आहेत. असे अचलपूर मतदारसंघाचे आमदार माझे शिष्य आहेत साहेब, असे आदरणीय प्रवीण तायडे, या ठिकाणी त्यांचाही महानुभाव पंथाच्या वतीनं साहेबांच्या समक्ष सत्कार होणार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे अमोलजी जावळे, अमोल हरिभाऊ जावळे, हरिभाऊ हे महानुभाव संप्रदायाचे, अमोल हा सगळा परिवार महानुभाव संप्रदायाचा, आणि म्हणून अमोलचाही सत्कार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय सौभाग्यवती श्वेताताई महाले, कारण विद्याधर महाले हे महानुभाव पंथाचे आहे. लहानपणापासून खऱ्या अर्थानं त्यांच्यावर श्री चक्रधर स्वामींच्या तत्वाची शिकवण आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती श्वेताताई महाले यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार महानुभाव पंथाच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेला होता. या ठिकाणी नाशिकच्याही आमदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अविनाशजी ठाकरे या ठिकाणी नागपूरहून खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत आणि हे अधिवेशन आज या ठिकाणी संपन्न होतं आहे. या कार्यक्रमाची सगळी आयोजक मंडळी आहे साहेब. बाळासाहेब सानप असतील, आज आपल्या दिनकरांना खऱ्या अर्थानं उपस्थित नाही, जरी ते मनसे असले पण आमच्या दिलशे नक्की ते आहेत, एवढंही खऱ्या अर्थानं सांगतो. कारण महानुभाव संप्रदायात जितकी काही मंडळी असेल, अनेक पक्षात मंडळी आहे ती, नाही असं नाही, महाराष्ट्रभर आहे. अनेक पक्षामध्ये महानुभाव संप्रदायाची मंडळी काम करणारी आहे. मग ती गोंदियात शेंडे साहेब असोत की अजून महाराष्ट्रभर असो, जेव्हा जेव्हा इतर पक्षातही असलेल्या लोकांचं महानुभाव पंथाबद्दल ज्या ज्या वेळेस काम पडतं त्या त्या वेळेस मी साहेबांकडे त्यांना खऱ्या अर्थानं घेऊन जातो आणि साहेब त्याच वेळेस ते काम कुठला पक्ष वगैरे न बघता त्याच वेळेस ते काम खऱ्या अर्थानं करतात. आणि अशा पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब असतील, दिनकरांना असतील, त्याचप्रमाणे आप्पा भोजने असतील आणि आमचे प्रकाश सेठ नन्नावरे असतील. प्रकाश सेठला साहेब चांगले ओळखतात. खरं तर मला दिसल्यावर साहेब दंडवत करतील की नाही, पण प्रकाश सेठ दिसले की त्यांना ताबडतोब साहेब म्हणतात दंडवत. म्हणजे अशी ओळख खऱ्या अर्थानं झाली. आणि ही प्रकाश सेठ असतील, त्याचप्रमाणे राजेंद्र जायभावे असतील, अजून बरीचशी मंडळी आहे, आमच्या त्र्यंबकचे भोजने परिवार असेल, ही सगळी अनेक मंडळी आहे ज्यांनी या नाशिककरांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेतला. आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये मी अभिनंदनाचा ठराव मांडणार आहे की यापूर्वी असं कधी घडलं नाही. महाराष्ट्राच्या आता हे 38वे अधिवेशन दर 3 वर्षांनी येतं. 114 वर्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेला झाले.
यापूर्वी ती धर्मोन्नती परिषद म्हणून खऱ्या अर्थानं कार्यरत होती. 114 वर्षात कुठल्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या अखिल भारतीय मानवभाव परिषदेची दखल घेतली नाही. ती आज खऱ्या अर्थानं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी खऱ्या अर्थानं या परिषदेच्या कार्याची या ठिकाणी दखल घेतलेली आहे. साहेबांचं मी अभिनंदनाचा ठराव यासाठी मांडतो. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे की खऱ्या अर्थानं या राज्याचं मराठी भाषा विद्यापीठ महानुभावांचं नाही, या राज्याचं मराठी भाषेचं विद्यापीठ जगातलं पहिलं विद्यापीठ जर कुठं स्थापन करायचं असेल, ही चर्चा जर महाराष्ट्रावर सुरू झाली त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही, खऱ्या अर्थानं ते रिद्धपूरला झालं पाहिजे. तिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ते विद्यापीठ खऱ्या अर्थानं झालेलं आहे. 200 कोटी रुपये निधी खऱ्या अर्थानं दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या कुलगुरूंना नेमला, साहेब अत्यंत अभ्यासू असलेलं व्यक्तिमत्व, 8 महिन्यात मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावं. मधातल्या काळात कुठला कर्मचारी वर्ग त्यांच्या जवळ नाही, कुठला निधी नाही, तरी त्यांनी ते अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं पुढे नेलं की आज विद्यापीठामध्ये 70-80 ऍडमिशन घेऊन मुलं आता त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला लागलेले आहे. सरकारने पूर्ण निधी खऱ्या अर्थानं त्याला दिलेला आहे. पदमान्यता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झालेली आहे. पण कुलगुरू सुद्धा इतक्या तन्मयतेनं त्यांनी काम केलं. हा माणूस कुलगुरू असताना गिरीश भाऊ याटोणी सुद्धा विद्यापीठात पोहोचले, सहकार्याच्या 2 व्हीलरवर सुद्धा विद्यापीठात पोहोचले की हे माझ्या मराठी भाषेचं विद्यापीठ आहे आणि म्हणून ते काम खऱ्या अर्थानं जलद गतीनं झालं पाहिजे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आपण खऱ्या अर्थानं साकार केलं पाहिजे. या माध्यमातून खऱ्या अर्थानं काम केलं. हे सगळं आपल्या काशी नगरीत खऱ्या अर्थानं झालं. रिद्धपूरचं रेल्वे स्टेशन असेल, प्रचंड मागणी होती, नाकारलेलं होतं. ज्यावेळेस हा विषय मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितला, त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली. हा विषय ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवतांसमोर मी मांडला, कारण मी अनेक संत संमेलनं त्या बाजूने खऱ्या अर्थानं यूपी मध्ये केलेले आहेत. खतोली असेल, सरसावा असेल, दिल्लीमध्ये संत संमेलन मोहनजीच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी केलं. हिमाचल प्रदेशमध्ये सोलनच्या ठिकाणी आम्ही संत संमेलन केलं. त्या ठिकाणी मोहनजी उपस्थित होते आणि मग मोहनजींना सांगितलं की ही सगळी लोक रिद्धपुरात येतात, रेल्वे स्टेशन असणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस ते सांगतील, मला ते म्हणाले की तुम्ही देवेंद्रजींशी बोला, काही अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे. आणि मी ज्या वेळेस साहेबांना सांगितलं, रेल्वे मंत्र्यांना फोन केला आणि महिन्याभरात रेल्वे स्टेशन रिद्धपुरात खऱ्या अर्थानं साकारलं. हे खऱ्या अर्थानं साहेबांनी या महानुभावांसाठी केलेलं आहे. एवढाच नाही तर नांदेडच्या गोरक्षणचा बिकट प्रश्न, गिरीश भाऊ पालकमंत्री असताना आम्ही कित्येकदा जात होतो. आज गिरीश भाऊ सापडले आम्हाला, कृतज्ञता सोहळ्यात आम्हाला गिरीश भाऊ सापडले नाहीत, पण आज नेमके अधिवेशनाला गिरीश भाऊ आम्हाला सापडले. गिरीश भाऊ त्यावेळेस पालकमंत्री होते. सातत्यानं सांगत होतो. 14 मध्ये साहेब होते, साहेबांनी मिटिंग लावली, अविनाश ठाकरे आमच्या सोबत होते, मिटिंग लागली, साहेबांनी निर्णय घेतला आणि बघता बघता गोरक्षणच्या स्थानाला 22 कोटीचा निधी देऊन खऱ्या अर्थानं त्याचा विकास करणं सुरू आहे. हे साहेबांमुळे झालं. त्यानंतर अष्टजन्म शताब्दी आली. साहेबांना सांगितलं की काहीतरी आमच्या तीर्थक्षेत्रांना अर्थसंकल्पामध्ये आता खऱ्या अर्थानं मंजुरात मिळाली पाहिजे निधीची. त्यावेळेस रिद्धपूर 25 कोटी रुपये यापूर्वीच साहेबांनी दिले 14 मध्ये. आता पुन्हा आम्ही 25 कोटीचा प्रस्ताव खऱ्या अर्थानं टाकला. रिद्धपूर असेल, बिष्णूर असेल वर्धा जिल्ह्यातलं, पंचाळेश्वर आमचा आत्मा खऱ्या अर्थानं जिथं आहे ते पंचाळेश्वर, पोईचा देव, जाळीचा देव
असे मिळून 78 कोटी रुपयाचे विकास आराखडे आपण मंजूर केले साहेब. त्या व्यतिरिक्त पर्यटन विभागातून ज्या वेळेस गिरीश भाऊ पर्यटन मंत्री होते, आम्ही बघत होतो गिरीश भाऊ पर्यटन मंत्री झाले पाहिजे, ग्रामविकास मंत्री झाले पाहिजे, पण साहेब तुम्ही जलसंधारण दिलं. आमच्या काही विकासाचे आता काबिळ पाणी न्यायचं काम जर पडलं आम्हाला तर नक्कीच गिरीश भाऊ. खरं तर त्यावेळेस त्यांनी अत्यंत चांगले कामं, आत्मीयतेनं आम्ही गेला की त्यांनी ते कामं करावे. त्यात रामसगाव आहे, मंगरुळ आहे, पुसद आहे, कणाशी आहे, अशा या 4 तीर्थक्षेत्रांना 10 कोटी रुपये खऱ्या अर्थानं यात आपण मंजूर करून दिलेले आहे. त्यांच्या याच्यात अशी विशेष कामं खऱ्या अर्थानं झाली. या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेल्या ह्याच्यात फक्त पैठण आणि काटोल राहिलं. काय राहिलं हे सांगता येत नाही. म्हणजे काय कारण आहे? सीएफसी काटोल झालं, साहेबांनी सांगितलं काटोल तीर्थक्षेत्र झालं. आता साहेब पैठण राहिलं. पैठण हेही ताबडतोब 8-15 दिवसात खऱ्या अर्थानं झालं पाहिजे. यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आपण पुढे जायचं आहे साहेब. फलटणमध्ये तीर्थक्षेत्र आहे. उद्या तुम्ही फलटणमध्ये आहात, तिथं भव्य दिव्य असं ती महानुभावांची खऱ्या अर्थानं पश्चिम काशी, दक्षिण काशी खऱ्या अर्थानं म्हटल्या जाते, ती काशी आहे. तिथे भव्य दिव्य असं मंदिरही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक कामं महानुभावांची केली. आज या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब नाहीत. साहेबांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रभरातले तीर्थक्षेत्र मंडळी आपण झोपले आहोत, आपण अजूनही जागे नाही, हे तेवढंच लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या की ज्या ज्या शेतामध्ये आपलं स्थान असेल त्या त्या शेतामध्ये नोंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून GR काढलेला आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कळवावं लागेल. इथे त्याचे समन्वयक म्हणून अनिल बोडारे, विकास गावंडे, हरिहर पांडे यांना खऱ्या अर्थानं त्या महसूल विभागाने नेमलेलं आहे. आणि आपण अचूक ठिकाणचे स्थानं तिथले जी आहेत त्याची माहिती खऱ्या अर्थानं आपण दिली पाहिजे. ती त्या शेतकऱ्याच्या 7/12वर इतर अधिकारामध्ये त्याची नोंद होईल. म्हणजे उद्या त्यांनी कुणाला विकलं तर ते स्थान नष्ट होऊ शकणार नाही. यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अजून बावनकुळे साहेबांनी एक अजून काढलं की जे ग्रामीण जे वनविभागामध्ये जी स्थानं आहेत जाता येत नाही. साहेब स्वामी 800 वर्षापूर्वी तिथं गेले, त्यानंतर वन विभाग आहे. आधी आम्ही जर तिथं असेल तर जायचा रस्ताच आम्हाला नाही. आणि म्हणून त्या संदर्भातही GR बावनकुळे साहेबांनी काढला आणि वन विभागाला सांगितलं की पुरातन आहे, त्याच्या नोंदीही घेतल्या पाहिजे. आणि त्याच्या नोंदीही खऱ्या अर्थानं हे सरकार घेण्याच्या तयारीमध्ये खऱ्या अर्थानं आहे. वन विभाग घेण्याच्या तयारीत आहे. ही सगळी कामं खऱ्या अर्थानं आपल्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून घडते आहे. साहेब या ठिकाणी आम्ही अधिवेशनात एक ठराव पारित केला. अवतार दिन, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन 2 वर्ष भव्य प्रमाणात महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संपन्न केला. त्या निमित्तानं तुमचं अभिनंदन करतो. आणि या परिषदेमध्ये याच्यात या ठरावही या परिषदेमध्ये अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी ठेवतो की दिल्लीत बघा तुम्ही महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीमध्ये खऱ्या अर्थानं अवतार दिन साजरा झाला. मुंबईत केला. साहेब मुंबईत येऊ शकले नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम होता, पण साहेब आले नाही. तरी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तिथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नार्वेकर साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब खऱ्या अर्थानं उपस्थित होते. आणि अनेक मंत्रीगणांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. अत्यंत सुंदर अवतार दिन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साजरा झाला. त्यानंतर नागपूरमध्ये झाला. दिल्लीतही गडकरी साहेब उपस्थित होते आणि नागपुरातही गडकरी साहेब खऱ्या अर्थानं उपस्थित होते.
आणि मी त्याही सभेमध्ये आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महानुभाव संप्रदायासाठी किती कामं केली याची लिस्ट खऱ्या अर्थानं नागपूरच्या सुरेश भट्ट सभागृहात खऱ्या अर्थानं मी जनतेसमोर वाचून दाखवली. आणि तो अवतार दिन साहेब सातत्यानं चालत राहावा. मी या ठिकाणी बसलेल्या लोकांना विचारतो, अवतार दिन दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा व्हावा की नाही व्हावा? झाला पाहिजे, झाला पाहिजे. आता हे बघा साहेब, नाहीतर 2-4 संघटना येतात, लयच त्रास देतात, काय करावं. त्यांना ही लोक किती कष्ट करतात याचं काहीच वाटत नाही. आणि म्हणून ही जनता तुमच्या समोर अखिल भारतीय महानुभाव परिषदेनं खरं तर हे पडदा मधात आणला. तुमच्या लाडक्या बहिणी तिकडच्या बाजूने बसलेल्या, त्यांना त्यांचा देवाभाऊ खऱ्या अर्थानं बघायचा आहे. पण या जागेमुळे तुम्ही आले की जागाच कमी पडायला लागली. कालिदास कमी पडतं म्हणून हे निवडलं, आता हेही कमी पडायला लागलं. पाऊस येईल, डोंगरे वस्ती सभागृहात झालेला कार्यक्रम पाऊस आला, त्यामुळे किंबहुना ती अडचण जाऊ नये म्हणून हालात घेतला. तर दोनही हाल फुल्ल झाले, बाहेरही आहेत. ते खऱ्या अर्थानं तुम्ही लोक म्हणतात की तुमचं ऐकतात साहेब, माझं अजिबात ऐकत नाहीत. लक्षात घ्या, कुणी मला काही सांगू नका. साहेब जे ऐकतात ते देवाचं, कारण ते देवेंद्र आहेत. आणि म्हणून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खऱ्या अर्थानं ते बळ त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या निमित्तानं करतो मी आभार व्यक्त करतो नाशिककरांचे. साहेब, ही नाशिककर मंडळी असेल, या ठिकाणी बाळासाहेब असतील, या ठिकाणी आदरणीय नाना गायकवाड, दत्ता नाना गायकवाड या ठिकाणी आहेत आमचे, ते असतील, दिनकर अण्णाही असतील, ही सगळी अप्पा भोजने असतील, ही सगळी मंडळी आणि इथली संत आदरणीय सुकिनकर बाबा, इतक्याही वयात अत्यंत तत्परतेनं काम करणारे चिरडे बाबा असतील, महंत डोळसकर बाबा असतील, अंजनगावकर सर असतील, त्याचप्रमाणे अधिक संत महंत कृष्णराज बाबा मराठे असतील, वालेराज बाबा असतील, अनेक संत महंत, या जिल्ह्यातले सगळेच संत महंत यांनी 3 कार्यक्रम भव्य प्रमाणात खऱ्या अर्थानं साजरे केले. यांचं अभिनंदन पंथांनी करायला पाहिजे. अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं डोंगरे वस्तीवर झालेला कार्यक्रम 1 लाख लोक होते. सगळी ताकद खऱ्या अर्थानं नाशिककरांनी लावली. शुभांगी ताई खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहेत, नांदगावकर, या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं ताकद लावली. डोंगरे वस्तीचा झाला. नंतर साहेबांनी एवढं काम केलं म्हणून कृतज्ञता सोहळा आपण कालिदास कला मंदिरात ठेवला. प्रचंड लोक आली, हेही नाशिककरांनी करून दाखवलं. गुजरातमध्येही दिनकर अण्णांनी एक चांगला मोठा कार्यक्रम खऱ्या अर्थानं दिनकर अण्णाच्या माध्यमातून या सगळ्यांनी घेतला, तोही यशस्वी झाला. आणि आज पुन्हा अखिल भारतीय परिषदेचं 38वं अधिवेशन खऱ्या अर्थानं नाशिककरांनी या ठिकाणी घेतलं. म्हणून या सगळ्या नाशिककरांचं अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं, खरं तर पुंजाशेठ सांगळे या ठिकाणी बसलेले, आमचे उदय भाऊ आहेत, उदय सांगळेजी आहे, ती सगळी मंडळी कुणाकुणाचं नाव घेऊ. मुंबईहून आलेली श्याम कोंडाळकर असतील ॲडव्होकेट, चौधरी असतील, कलकत्त्यावरून आलेली, इकडे गंभीर परिवार इकडून दिल्लीवरून आलेला, संयोग अरोडा आलेले आहेत. ही सगळी मंडळी, बरीचशी मंडळी अजून खाली बसलेली आहे. मी कुणाकुणाचं नाव घेऊ. तुम्ही या ठिकाणी सर्व आलात, तुमचं अभिनंदन खऱ्या अर्थानं करतो. पण ही काम करत असताना अत्यंत रक्ताचं पाणी करणारी काही माझ्या जवळची माणसं आहेत. अविनाशजी तर आहेच आहे, विषय नाही, पण प्रकाश सेठ नन्नावरे असं व्यक्तिमत्व आहे. मंत्रालयातली फाईल कशा पद्धतीनं पळवायची ते तंत्र त्याच माणसाजवळ आहे. साहेबांनी सांगितलं होतं की फायलीला गोगलीचे गाय असतात, पण अशामुळे खऱ्या अर्थानं दादाजी भुसे मंत्री महोदय, शिक्षण मंत्री खऱ्या अर्थानं या ठिकाणी आले. दादाजी भुसे साहेबांचं मी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. अशा माध्यमातून ते असतील, चेतन नलवाडे असेल, आमच्या अमरावतीचा शंतनू इंगोले असेल, प्रसाद नाळे असेल, आमच्या मंदिरातला, वडाळा मंदिरातला खऱ्या अर्थानं
आज शास्त्री विजयराज बाबा शास्त्री येऊ शकले नाहीत. ही सगळी मंडळी, साहेब आम्ही गेलो मंदिरात गेलोय वडाळ्याच्या, आणि ही सगळी मंडळी अत्यंत तन्मयतेनं, मी जेव्हा जेव्हा सांगतो की मंत्रालयात या ठिकाणी जा, श्याम कोंडाळकर असतील, हांडे साहेब असतील, त्या वेळेस ते त्या ठिकाणी जातात. आणि प्रकाश सेठ तर सातत्यानं दर मंगळवारी या पंथाच्या कामासाठी केवळ मुंबईमध्ये असतात. या सगळ्यांना खऱ्या अर्थानं मला विसरता येणार नाही. या सगळ्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं 38वे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन आणि साहेब उपस्थित झाले, आणि म्हणून सुवर्ण अक्षरात परिषदेच्या खऱ्या अर्थानं साहेबांचं नाव कोरल्या गेलं, एवढं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या अधिवेशनात 3 ठराव खऱ्या अर्थानं पारित करायला लावतो साहेब. हा सांगितलं. सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग टप्पा 2, पहिला एक टप्पा आपण दिला साहेब 234 कोटीचा, हा आपण दिला. आणि हा आता जवळजवळ डोमेग्राम पर्यंत आहे. सगळी स्थानं आहेत, जवळजवळ 200-300 स्थानं खऱ्या अर्थानं आहेत. भारतभरातल्या भाविकाला काय, जगभरातल्या भाविकाला कुठला त्रास होणार नाही. आणि म्हणून सर्वज्ञ अष्टजन्म शताब्दी मार्ग टप्पा 2ला तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी, याचा डीपीआर साहेब मंत्रालयात पोहोचवलेला आहे. फक्त याला ती मिळावी. तो 264 कोटीचा खऱ्या अर्थानं डीपीआर आहे, ते मिळावं. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा खऱ्या अर्थानं मिळावा, ही विनंती मी या ठिकाणी आपल्या समोर करतो. महत्वाची विनंती आहे, एकच आहे. शेवटची विनंती करतो की दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड्स 2026 आपण प्रस्ताव दिला. अभिजात, मराठी आणि रिद्धपूर हा चित्ररथ खऱ्या अर्थानं त्या दिल्लीच्या त्या रस्त्यावरून खऱ्या अर्थानं परेडमधून खऱ्या अर्थानं गेला पाहिजे. ते प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचला. तुम्ही फक्त प्रस्तावाकडे बघितलं की काम होऊन जातं, इतकी ताकद खऱ्या अर्थानं तुमच्यात आहे. आणि म्हणून ते एक मागणी मी या ठिकाणी करतो. मला माहीत आहे वेळ भरपूर आहे, कारण प्रचंड त्रास मी जसा तुम्हाला देतो, अर्ध्या रात्री देतो, मी त्रास देतो साहेबांना, अर्ध्या रात्री देतो, पण पंथाच्या कामासाठी देतो. पण माणूसही अजब आहे. लक्षात घ्या, रात्री 2 वाजता SMS टाकला तरी रात्री 2 वाजता उत्तर देणारा महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. विचार करतो आपण, हे कधी झोपत असतील, कधी काय करतात ते, तेव्हाच उत्तर मी बघतो, मी करतोय बाबा, करतोय दादा, काळजी करू नका. तेव्हा आम्हालाही बरं वाटतं आणि शांत झोप खऱ्या अर्थानं लागते. साहेबांना प्रचंड त्रास खऱ्या अर्थानं मी देतो, पंथासाठी मी देत राहील, यात काही शंका नाही. पण त्याही पेक्षा साहेब, मी राजूरकर साहेबांना प्रचंड त्रास देतो, मी त्याच ठिकाणी आमच्या पळसकर साहेबांना त्रास देतो, मी दाभोळकरांना देतो, आणि सगळ्यात जास्त त्रास खऱ्या अर्थानं महाले साहेबांना सुद्धा मी देत राहतो. हा त्रास सातत्यानं देत राहणार आम्ही. कारण आम्हाला वैयक्तिक काही नको साहेब, तुमच्याकडून काही नको. वैयक्तिक मागण्यासाठी आम्ही तुमच्याजवळ कधी येणार नाही. आम्ही जे मागू ते फक्त पंथासाठी मागू, आमच्या स्थानांसाठी मागू, आम्ही वैयक्तिक मागणार नाही. या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ आहेत, जळगाव जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुंभमंत्री ते खऱ्या अर्थानं आहेत. आणि म्हणून गिरीश भाऊंची सातत्यानं साथ असते. आज बावनकुळे साहेब आपल्यात उपस्थित नाही, पण दादा भुसे साहेब खऱ्या अर्थानं आहेत, राज्याचे शिक्षण मंत्री आहेत, यांची सुद्धा चांगली साथ खऱ्या अर्थानं आपल्या उपदेशी बांधवांना खऱ्या अर्थानं असते. मी या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम. यानंतर सन्माननीय श्री माजी आमदार बाळासाहेबजी सानप आणि सन्माननीय श्री प्रकाश शेठजी ननावरे यांचा
यानंतर नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन यांचा परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात येतो आहे. त्यानंतर नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचाही सत्कार करण्यात येतो आहे. सन्मान्य श्री दिलीप काकाजी बनकर, सन्माननीय श्री सीमाताईजी हिरे, सन्मान्य श्री देवयानी फरांदेजी, सन्मान्य आमदार प्रवीण तावडे, सर्वांचा सत्कार करण्यात येतो आहे. सन्मान्य आमदार श्री प्रवीण तायडेजी, आपण समोर या. हा नाही बाबा, आपण सर्व स्वस्थ राहा. थांबा, थोडं स्वस्थ राहा. यानंतर ज्यांच्या प्रयत्नातनं मानभाव पंथाची 150 मंदिरं बांधले गेलीत, त्यांच्या प्रयत्नातनं त्यांनीच निधी आणला, भक्त परिवारांना तयार केलं आणि स्वतः अहोरात्र प्रयत्न करून परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री कापूसणेकर बाबाजींनी आपलं सर्व अवघ आयुष्य संप्रदायाच्या सेवेकरता समर्पित केलं. त्या परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री कापूसणेकर बाबाजींचा सत्कार करण्यात येतोय. साहेबांच्या हातून बाबाजी आपण सत्कार स्वीकार करावा. सत्कार नसून मानभाव पंथाच्या वतीनं ही कृतज्ञ भावना आहे की तुम्ही मानभाव पंथाला अवघं जीवन समर्पित केलं. ती समर्पणाची भावना अशीच तेवत राहू आणि मानभाव पंथाच्या विकास कार्यामध्ये आपलं योगदान लाभू. दंडवत प्रणाम. आवाज कमी करा. आवाज. वांदेशकर पाठ. सन्माननीय आमदार श्री प्रवीणजी तायडे, आपला आमदार म्हणून सत्कार नाही तर आपण एक महानुभाव आहात. मानभाव पंथाच्या सेवेकरता तुम्ही दिलेले योगदान अत्यंत महत्वाचं आहे. तायडे साहेब, आपलाही सत्कार करण्यात येतोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण समोर यावं, सत्काराचा स्वीकार करावा. नम्र विनंती. तायडेजी. लीळाचरित्र पाठ, वांदेशकर पाठ सदृश्य या पाठाचं संपादन महंत कृष्ण बाबा. सन्माननीय माजी आमदार बाळासाहेबजी सानप आणि प्रकाश शेठजी ननावरे यांच्या सांप्रदायिक कार्याबद्दल इथे प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रकाशन सोहळ्याचं आनंद आपण सर्वांनी घ्यायचा. यानंतर माजी आमदार सन्मान्य श्री बाळासाहेबजी सानप आणि प्रकाश शेठजी नानावरे यांचा इथे सत्कार होईल. साहेब, यांचा सत्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. मानभाव पंथाची जेवढी अधिवेशनं नाशिकमध्ये झाली याला फक्त ही 2च माणसं जबाबदार आहेत. माजी बाळासाहेब सानप आणि प्रकाश नानावरे ही मंडळी नसती वा आमचे दिनकर अण्णाजी आहे, दत्ताजी नाना गायकवाड आहेत, या मंडळीने जर याला बळ दिलं नसतं तर मानभाव संप्रदायाची ही समारंभ इथं पार पडली नसती. साहेब, प्रकाश नानावरेंबद्दल आमच्या बाबांनी जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. प्रकाश नानावरे स्वतःकरता कमी जगतात आणि मानव पंथाकरता जास्त जगतात. येणारी फाईल असेल का बाबांचा मध्यरात्री असलेला SMS असेल, अगदी 4-4 वाजेला बाबा SMS करतात, निघा मुंबईला आणि निघावं लागतं. पण प्रकाश नानावरेंनी मात्र स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून मानव पंथाच्या सेवेकरता दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाचं फळ आहे की साहेबांच्या हातून त्यांचा सत्कार समारंभ पार पडतोय. बाळासाहेब सानप मानवभावांच्या दृष्टिकोनातून आत्मा आहे. साहेब, नाशिक नगरीमध्ये मानवभावांची ओळख ही खऱ्या अर्थानं बाळासाहेब आणि दत्ताजी नाना गायकवाड, दिनकरांनाजी पाटील यांनी केली. परंतु बाळासाहेबांनी आता सध्या राजकारण कमी केलं आणि समाजकारण बाळासाहेब सानप करतायत. येणाऱ्या कुंभमंत्री आहेत म्हणून विनंती 2 मिनिटं घेतोय. कुंभमंत्री इथे आहात, तुम्ही आमचे मायबाप आहात. आमची विनंती आहे की साहेबांची एक इच्छा आहे की कुंभमेळ्याच्या अगोदर मानभाव्यांचा सुद्धा इथे कुंभ व्हावा. याचं कारण अडचणीचं असं आहे की मानभाव पंथीय कुंभ कालखंडामध्ये 13 महिने आपले आश्रम सोडत नाहीत. ध्यानधारणा आणि साधन संहिता तिथं चालू असते आणि म्हणून 13 महिने आश्रम सोडत नाही. त्याच कुंभमेळ्याच्या 13 महिन्याच्या अगोदर मानभाव्यांचाही कुंभ नाशिकमध्ये व्हावा. कुंभमंत्री इथं हजर आहेत, भाऊ आहेत आमचे, आमचा हक्क आहे नाशिकचा. भाऊंनी आम्हाला शब्द द्यावा थोडासा की आमचा कुंभ तुम्हाला साजरा करून द्यायचा आहे. साहेबांचा विषयच नाही. आपण मानवभाव मंडळी या कुंभमेळ्याचा आपण बाळासाहेब सानपांना जर आपण खऱ्या अर्थानं बळ दिलं तर बाळासाहेब नक्कीच कुंभ, मानवभावांचा कुंभ नक्कीच घडवतील. मी साहेबांना विनंती करेन, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आपल्या महानुभावाचे भाऊ, ज्येष्ठ महानुभाव
साहेबांना विनंती करतो आपण आपले विचार व्यक्त. शांतता. तुम्ही कॅमेरा लावून बसून जा बेटा, कॅमेरा लावून घ्या आणि बसून जा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक. बसा बेटा बसा. बसतील बसतील बसतील. त्यांचे कॅमेरे माझ्या चेहऱ्यावर सेट करतील मग बसतील. बसा, तुम्ही बसले की सुरू करतो. बस बसा बसा. खुर्चीवर उभे असलेले बसा. चला झाले फोटो आता तुमचे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं या भारतामध्ये ज्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली, एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपानं ज्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभमंत्री गिरीश महाजनजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादाभाऊ भुसेजी, या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून ज्यांचा पदारोहण समारोह आज आपण संपन्न केला ते परमपूजनीय महंत श्री मोहनदादा कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मार्गदर्शन केलं आणि पुढेही मार्गदर्शन करतील असे परमपूजनीय महंत श्री विध्वंस बाबाजी, परमपूजनीय महंत नागराज बाबाजी, परमपूजनीय महंत श्री बिडकर बाबाजी, महंत चिरडे बाबाजी, महंत श्री लासूरकर बाबाजी, महंत सुकणेकर बाबाजी, महंत श्री खामणीकर बाबाजी, महंत श्री दर्यापूरकर बाबाजी, महंत श्री साळकर बाबाजी, महंत श्री लोणारकर बाबाजी, मंचावर उपस्थित सर्व आमचे परमपूजनीय महंतगण, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सानप, सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, प्रवीणजी तायडे, दिलीपजी बनकर, दत्ताजी गायकवाड, आमचे मित्र अविनाशजी ठाकरे, प्रकाश शेठ ननावरे, या ठिकाणी सर्व संत महंत पंथीय बंधू, सर्व अतिथी, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की 38व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो. खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता, पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं. मी बाबांना सांगितलं आपलं परिषदेचं अधिवेशन आहे, आपण ते संपन्न करून घ्या, मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल. पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेठनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं
एक प्रकारे मला धमकीच दिली, तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही, त्यामुळे आधी तारीख द्या, मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो. आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ठिकाणी ठरवली. आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं. मग अशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं. पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे. ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे 3 आमदार निवडून आले. मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो, आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला. हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात. आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय? पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो, सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही. त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजामध्ये जो विचार रुजवला, आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल, ज्या ज्या वेळी समाजावर आपत्ती येईल, ज्या ज्या वेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल, ज्या ज्या वेळी समाज हा धर्माच्या मार्गावरनं पथभ्रष्ट होईल, त्या त्यावेळी वेगवेगळ्या रूपानं मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याच्या आक्रमणांमुळे, समाजातल्या भेदाभेदांमुळे, समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. आणि जो समाज जातीमध्ये, पंथामध्ये, भाषेमध्ये उच्च नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता, त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचाराने एकत्रित केलं. कोणी कोणाची जात विचारली नाही, कोणी कोणाची भाषा विचारली नाही, कोणी कोणाचा पंथ विचारला नाही, तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं. आपण बघा, गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले, पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली, आज आपली मराठी भाषा अभिजात झाली. या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये 2 ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला. त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, तर दुसरा ग्रंथ लीळाचरित्र आहे. ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती, ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसती तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा
त्यातले विचार, त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणीवा या आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या. आणि म्हणून केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावरचा त्यांचा उपकार नाही, तर मराठी भाषेला भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे. हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरं तर आपण एकूणच तो सगळा काळ बघितला तर श्री गोविंद प्रभू, भट्टोबास, केशोबास, डिंबकृष्ण मुनी या सगळ्यांनी या मराठी साहित्याला इतकं समृद्ध या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र, रिद्धपूर चरित्र, केशरीबास यांचा दृष्टांत पाठ, सिद्धांत सूत्रपाठ, त्यानंतर बाईदेवबास यांचं पूजा वासर, नरेंद्र स्वामी यांचं रुक्मिणी स्वयंवर, भास्कर भट यांचे शिशुपाल वध, उद्धव गीता, दामोदर पंडित यांचे वच्छाहरण, रवळोबास यांचे सह्याद्री महात्म्य, नारो यांचे रिद्धपूर वर्णन, विश्वनाथ पंडित यांचं ज्ञानप्रबोध यासह स्थानपोथी, वृद्धाचार, मार्गरूढी, चरित्र अभाव, त्याचबरोबर महादेव बेचे यांचं त्या ठिकाणी साहित्य, अशा अनेक गोष्टी की ज्यातनं समकालीन विचार प्रवाह, समकालीन महाराष्ट्र, त्याची एक आध्यात्मिक बैठक, त्या ठिकाणी होणारे संस्कार, या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला एक भास, त्याचा एक पुरावा आणि त्यातनं किती आपण एक समृद्ध विचार घेऊन चालत होतो याची प्रचिती या सगळ्या साहित्यातनं आपल्याला मिळते. स्थानपोथी यातनं तर महाराष्ट्राचा सगळा इतिहास, भूगोल आणि संस्कृती, ग्रामरचना, खाद्य, व्यवहार, प्रशासन, व्यापार, व्यवसाय, अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून हे केवळ ग्रंथ नाही आहे, तर हा आपला इतिहास देखील आहे. आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा देखील या ठिकाणी महानुभावांच्या विचारातनं तयार झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजही मी बघतो तीच परंपरा आमच्या महानुभाव पंथाने सातत्याने कायम ठेवली आहे. मी आता इतक्या कार्यक्रमांमध्ये जातो, असा एकही कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमांमध्ये 3-4 तरी ग्रंथांचं प्रकाशन होत नाही. प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला ग्रंथांचं प्रकाशन होताना या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं ही जी विचारांची संपदा आहे, ही जी विचारांची परंपरा आहे, ती परंपरा आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ग्रंथांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या या महानुभाव पंथाच्या सर्व महंतांनी हा प्रयत्न सुरू केला, म्हणजे प्रयत्न तर ते अनेक वर्षापासून करत होते की एक समृद्ध परंपरा, म्हणजे आपण जर बघितलं तर आज आपले जेवढे म्हणजे अगदी रिद्धपूरपासनं जाळीचा देव, पोईचा देव किंवा जेवढे आपले महत्वाचे स्थान असतील, या सगळ्या स्थानांमध्ये ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी काय, या अडचणी या करतायत की त्या वेळच्या आक्रमणामध्ये आमच्या महानुभाव पंथाने कधीही पंथाचा रस्ता सोडला नाही. त्या सगळ्या आक्रमणांना त्या ठिकाणी झेललं. त्या आक्रमणातनं मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याचा सामना केला, पण तरी देखील आपली पंथीय व्यवस्था आणि विचार हा कधीच महानुभाव पंथाने ढळू दिला नाही. आणि म्हणून ही सगळी आपली जी काही त्या ठिकाणी आध्यात्मिक स्थळं आहे, ही सगळी स्थळं ही जगली, ती वाचली, पण ती अडचणीत देखील आली. एक संघर्ष देखील त्याच्याकरता करावा लागला. आणि म्हणूनच 2014ला ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि त्यावेळी पहिल्यांदा विशेषतः आमचे अविनाश ठाकरेजी आणि मोहनदादा म्हणजे कारंजेकर बाबा यांची भेट झाली. आणि त्यापूर्वी मी महापौर असताना 1997 साली ज्यावेळी आमच्या चिजभवनमध्ये आपल्या महानुभाव पंथाचा खूप मोठा एक मेळावा झाला होता आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्या व्यवस्था आमच्याकडे होत्या आणि अतिशय सुंदर
अशा प्रकारचा तो मेळावा. खरं म्हणजे मी असं म्हणेन की महानुभाव पंथाशी माझं नातं जे जुळलं ते 1997च्या त्या चिसभवनच्या मेळाव्यापासून जुळलं आणि तेव्हापासनं सातत्याने पंथीय सगळे आपले जे महंत आहेत यांच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जायचो. वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही मदत करता येईल ती आम्ही करायचा प्रयत्न करायचो. पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या संदर्भात संधी लाभली आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची ही जी कामं सुरू केली आणि त्यातनं आज मला आनंद आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करू शकलो. मगाशी बाबांनी ज्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही, पण मला हे सांगताना आनंद वाटतो की इतका मोठा आमचा हा संपूर्ण महानुभाव पंथ की जो केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतामध्ये नाही, तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला आमचा महानुभाव पंथ आज भारताच्या कुठल्याही राज्यात गेलं तरीही आम्हाला महानुभाव त्या ठिकाणी भेटतात. महानुभावांचा विचार त्या ठिकाणी भेटतो आणि भक्तिभावानं महानुभाव पंथाचं काम करणारे लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात. त्यामुळे इतका मोठा आमचा हा संप्रदाय, इतका मोठा समुदाय, इतका मोठा पंथ, पण दुर्दैवाने कधीच या पंथाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेने घेतलीच नाही, कधीच घेतली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हाही कदाचित भगवान चक्रधर स्वामींचाच आदेश असावा की ही दखल घेण्याची पहिली संधी ही मला या ठिकाणी मिळाली आणि आमच्या युतीच्या सरकारला ती मिळाली. मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, आता पुन्हा मी मुख्यमंत्री असताना खरं म्हणजे या अनेक गोष्टी आपण करू शकलो. आमचे गिरीश भाऊ असतील, बावनकुळेजी असतील, सगळ्यांनी आम्ही हा प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी एक एवढी मोठी परंपरा आहे की ज्या परंपरेने एक समतेचा विचार दिलेला आहे. आज आपण पाहू शकतो की आमच्या महानुभाव पंथामध्ये प्रचलित जाती व्यवस्थेतले सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात. अशी एकही जात नाही की जी महानुभाव पंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. पण त्याच वेळी या पंथामध्ये कोणी कोणाला जात विचारत नाही. सगळे महानुभाव एकमेकाला दंडवतच करतात. ही शिकवण जी आम्हाला मिळालेली आहे ती आमच्या समाजाकरता, आमच्या राज्याकरता आणि आमच्या देशाकरता अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणूनच मी आज या निमित्ताने, या परिषदेच्या निमित्ताने बाबांना निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, आज आपण खरं म्हणजे रिद्धपूरला ज्यावेळेस विद्यापीठ दिलं त्यावेळी काही लोकांनी विरोध केला, म्हणाले विद्यापीठ रिद्धपूरला कशाला, ते मुंबईला असलं पाहिजे. मी सांगितलं मुंबईला अनेक विद्यापीठ आहेत, अनेक विद्यापीठं होतील, पण तुम्ही आणि आम्ही आज मराठी बोलतो याचं कारण काही लोकांनी त्या माय मराठीची सेवा केली आहे, त्यांनी ती जिवंत ठेवली आहे. आणि असं मराठीला जिवंत ठेवणारं ठिकाण म्हणजे रिद्धपूर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे मराठी भाषेचं विद्यापीठ केलं पाहिजे आणि ते विद्यापीठ आम्ही केलं. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो खूप अडचणी, कारण आता शेवटी रिद्धपूर हे आपल्याला कल्पना आहे की जरी अतिशय जुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणचं आपलं स्थान असलं तरी काळाच्या ओघामध्ये ते खूप मागे पडत गेलं. त्यामुळे जाण्याचे रस्ते असतील, रेल्वे स्टेशन असेल, व्यवस्था असतील, आज आपल्याला अगदी चांगलं सुंदर विद्यापीठ बनवायचं आहे पण त्याची जागा देखील उपलब्ध नव्हती. पण बाबांनी आणि सगळ्या लोकांनी मदत केली, शेतकऱ्यांनी मदत केली. मग शेतकऱ्यांची जागा अधिग्रहित करून त्या ठिकाणी विद्यापीठ उभं करावं. पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मराठी भाषा जी आपली आहे ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी आहे. आज किमान 12-14 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. त्यामुळे या जगातल्या प्रमुख भाषेला साजेसं अतिशय सुंदर आणि जागतिक कीर्तीचं विद्यापीठच आम्ही त्या ठिकाणी तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही यापुढेही करत राहू. खरं म्हणजे आपली सगळी महंत मंडळी ही खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं पंथाचं काम करत असतात. आणि आमचे कारंजेकर बाबा तर एक प्रकारे आता म्हणजे ते आता अध्यक्ष असले तरी एकूणच गेले 10 वर्ष
पंथाच्या दूताच्या रूपाने काम करतायत. कुठल्याही आमच्या कोणत्याही महंतांचं काही काम असेल, पंथातल्या कुठल्याही व्यक्तीचं काम असेल तर बाबा त्याकरता हजर असतात. आणि मगाशी जसा उल्लेख केला की काही असलं की आपल्या प्रकाश सेठ ननावरेंना आणि बाळासाहेबांना घेऊन आणि तिकडे आमच्या अविनाश ठाकरेंना घेऊन बाबा आपले त्या ठिकाणी तयारच असतात आणि सातत्याने या गोष्टींचा खूप पाठपुरावा हा बाबा निश्चितपणे करत असतात. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की या सगळ्या व्यवस्था, कारण आपल्याला माहिती आहे 100-200 वर्षात बिघडलेल्या व्यवस्था आहेत, त्या आपल्याला रुळावर आणण्याकरता काही कालावधी लागेल. पण तो कालावधी लागला तरी मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडनं आम्ही सरकार म्हणून मंचावरचे सगळे मंत्री असतील, आपले सगळे आमदार असतील, आम्ही सगळे हे महानुभावांच्या पाठीशी आहोत. आणि जेवढी पंथीय कामं असतील ही कामं उत्तम प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता आम्ही निश्चितपणे सगळे मिळून काम करू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अजून काही विषयात मगाशी सांगितलं की आपण चक्रधर स्वामींचा अवतरण दिवस हा त्या ठिकाणी सरकारी कार्यालयांमध्ये आणि सगळीकडे साजरा करायचा ठरवला. त्यात काही वाद निर्माण झाले. आता काही लोकांचं म्हणणं होतं की अवतरण दिवस म्हणजे ईश्वराचा अवतार आहे, मग तुम्ही तो कसा साजरा करता, मग त्याचं कसं तुम्ही महापुरुषांसोबत करता. मी म्हटलं बाबा आम्ही त्यांना मानतो, आता तो करायचा की नाही करायचा पंथाने ठरवायचा आहे. त्यामुळे आम्ही बाबा आता कमिटी तयार केली आहे. कमिटी जे सांगेल ते आम्ही त्या ठिकाणी मान्य करू. कमिटी म्हणेल तुम्ही करा, आम्ही 100% तो करूच, कारण आम्हाला करायचाच आहे. आणि कमिटी म्हणेल नका करू तर आम्ही मनातल्या मनात करू. करणार तर आम्ही आहोतच, त्यामुळे आम्ही आपल्या मनातल्या मनात करू. त्यामुळे शेवटी अशा प्रकारचे जे विषय असतात त्या विषयांमध्ये आपल्याला फारसे वाद हे न करता, आता साखर बाबांनी मगाशी आम्हाला त्या ठिकाणी लीळाचरित्राचा विषय मांडलेला आहे आणि आता ते देखील त्यांचं म्हणणं असं होतं की आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यातही आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आपण सगळे मिळून बघा, मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की जे धार्मिक, आध्यात्मिक, पंथीय विषय असतात यात सरकारचं काम काय असतं, निर्णय करणे काम नसतं. तुम्ही केलेला निर्णय फॉलो करणे आमचं काम असतं. हे पंथाचे निर्णय सरकार करत नाही. तुम्ही निर्णय करा, तुम्ही जो निर्णय कराल त्या निर्णयाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील, एवढं मात्र या निमित्ताने मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं, खरं म्हणजे गिरीशजींचं आणि दादाजींचंही भाषण आपल्याला ऐकायचं होतं, पण मला मुंबईलाही एक अजून कार्यक्रम असल्यामुळे त्या दोघांच्या वतीने मीच या ठिकाणी भाषण केलेलं आहे असं आपण समजा. आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. सगळ्यांना दंडवत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी काही धनादेश आलेले आहेत साहेबांकडे. साहेब आपण या धनादेशांचा स्वीकार करावा. तपस्विनी परमपूजनीय पट्टाधिष्ठित पूनमताईजी साहेबांचा सत्कार करतायत. साहेबांना विनंती सत्काराचा स्वीकार करावा. मानव पंथाची श्री चक्रधर दिनदर्शिका, या दिनदर्शिकेचं साहेबांच्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा, वाजू नका, प्रकाशन सोहळा संपन्न करावा. साहेबांना विनंती. मीडियावाले खाली बसा. या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी जे काही सहकार्य केलं त्यांचे आभार. श्री गणेश भाऊ गीते भाऊंचं आगमन झालेलं आहे. भाऊंचं स्वागत परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य बाबांच्या उपस्थितीत साहेबांच्या हातून होत आहे. बाबांचे ते स्नेही आहेत, भक्तही आहेत. साहेबांना विनंती हा सत्कार समारंभ पार पाडा. 2026 सालची दिनदर्शिका, सर्वज्ञ श्री चक्रदर्शिका वर्ष 31वे याचा प्रकाशन सोहळा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते संपन्न होतो आहे आणि त्याचे संचालक आहेत ऋषिराज दादाजी भोजने, जिल्हा जळगाव. या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी जे काही सहकार्य केलं असेल त्या. नमस्कार. आज एक अत्यंत सौदापूर्वक सोहळा होतो आहे. नाशिकचे रहिवासी सौ माणिकताई घुले, त्यांचे मिस्टर श्री विलास घुले हे रिटायर पेन्शनर बँकेचे कर्मचारी, त्यांची शेतीवाडी नाही
परंतु देवेंद्रजी साहेबांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 10 लाख रुपयाचा चेक साहेबांकडे दिलेला आहे. हा साहेबांच्या प्रति असलेला विश्वास आणि प्रेम आहे. तसेच आमचे सटाण्याचे जुने कार्यकर्ते श्री श्रीधरजी कोठावदे, त्यांच्या सुनबाई सौ रुपालीताई कोठावदे यांनी सुद्धा 51,000 रुपयाचा चेक साहेबांकडे केला आहे. मी त्या सर्वांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने 1,11,00,000 चेक त्यांचे पदाधिकारी एअरपोर्टवर देणार आहेत. त्यांच्याही सरकारच्या वतीने आभार. हो, जे शेतकरी संकटात सापडलेले, अजूनही अवकाळी पाऊस चालू आहे, अजूनही काहींची इच्छा असेल तर त्यांनी मदत करावी असं सरकारच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. या कार्यक्रमात उपस्थित राहून सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा नाशिककरांना अगदी धन्य केलं, कृतकृत्य केलं. साहेबांचे आभार. हा कार्यक्रम संपन्न होत असताना नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन, नामदार श्री दादाजी भुसे साहेब, उपस्थित असलेले सर्व नाशिकचे आमदार, नाशिक जिल्ह्यातली आमदार, नाशिक जिल्ह्यातली सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारी सर्व नेते मंडळी, मानव पंथातली सर्व आचार्यगण, तपस्विनी माता भगिनी, सर्व महानुभावांनी जी उपस्थिती दर्शवली, आम्हाला सहकार्य केलं, कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्या सर्व आदरणीय संतगणांचं, राजकीय सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. याचबरोबर